वकिलाने कागद व्यवस्थित करून ठेवले आणि म्हणाला, काकू, आता तुम्ही निश्चिंत राहा. उद्या सकाळी ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि तुमच्या मुलांचा तुमच्याशी कोणताही कायदेशीर संबंध राहणार नाही. वकिलाच्या कार्यालयाच्या दारातून बाहेर पाऊल टाकताच सविताताईंनी स्वतःशी एक निर्धार केला. आता लोक मला माझ्या वेदनांनी नव्हे तर माझ्या निर्णयांनी ओळखतील आणि त्या निर्णयांपैकी पहिला निर्णय होता मुलांना त्यांची जागा दाखवणं. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सौम्य उन्हात सविताताई हातात एक पेपर घेऊन उभ्या होत्या. त्याचा एक कोपरा किंचित दुमडलेला होता. त्यांच्या डोळ्यात आता ना दुःख होतं ना माया, फक्त एक ठाम निश्चयात्मक प्रकाश झळकत होता, एका आईच्या आत्मसन्मानाचा. सविताताई अजयसोबत त्याच घरासमोर उभ्या होत्या. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि दारावर ठामपणे ठोठावलं. दार उघडलं. समोर पूनम आणि रेवा उभ्या होत्या. सविताताईंना पाहताच त्या चकित होत म्हणाल्या, आई, तुम्ही कुठे होता? 2 दिवस झाले, काहीच बातमी नाही. तेवढ्यात मागून गौरव आणि विजयही आले. ते दोघंही आश्चर्यचकित होते. गौरव संतापाने म्हणाला, आई, तुला लाज वाटायला हवी. असं कोणाच्याही घरी राहायला जातेस? सविताताईच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. त्या शांतपणे पुढे सरसावत म्हणाल्या, ही बातमी वाचा. असं म्हणत त्यांनी वर्तमानपत्र त्यांच्या हातात दिलं. मुलांनी घाईघाईने बातमी वाचायला सुरुवात केली आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. मी सविता माझ्या 2 मुलांशी आणि सुनांशी सर्व प्रकारचं नातं तोडत आहे. ते आता माझी मुलं म्हणण्याच्याही लायकीचे राहिलेले नाहीत. माझी संपत्ती, माझं घर, सर्व काही फक्त माझ्याच नावावर आहे आणि मी कायद्यानुसार ठरवत आहे की माझ्या मृत्यूनंतरही त्यांना यावर कोणताही हक्क मिळणार नाही. जे लोक मला माझ्याच घरात राहू देत नाहीत त्यांचा माझ्या संपत्तीवर अजिबात अधिकार नाही. हे शब्द वाचताच घरभर शांतता पसरली. वातावरण जणू गोठून गेलं. गौरव थरथरत्या आवाजात म्हणाला, आई, हे काय आहे? सविताताईचा चेहरा आता कठोर झाला होता. त्या ताठ उभ्या राहून रागाने म्हणाल्या, आई म्हणायचा अधिकार तुम्ही गमावलात. जेव्हा मी रडत होते, तडपत होते, तेव्हा एकदाही माझ्या पाठीशी उभे राहिला नाहीत. या सुना मला रोज अपमानित करायच्या आणि तू डोळे झाक करत राहिलास. आज मीच तुम्हा सगळ्यांना या घरातून हाकलून देणार आहे. हे ऐकताच दोन्ही भाऊ गयावया करत म्हणाले, आई, माफ कर आम्हाला. असं करू नको. पण इतक्यात पूनमने संतापाने उचंबळून विचारलं, कोण काढणार आम्हाला या घरातून? हे घर आमचंही आहे. सविताताईंनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या गालावर एक जबरदस्त चापट मारली आणि कडक स्वरात ओरडल्या, हे घर फक्त आणि फक्त माझं आहे आणि मी आता ठरवलं आहे, या घरात तुमचं कोणतंही स्थान उरलेलं नाही.